हॅलो, माईक चेक. हॅलो, माईक चेक. 1 2 3 4. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे. आजचा विषय आहे 6वी पायरी. अल्कोहोलिक्स अनसच्या 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमातली 6वी पायरी हा आजचा विषय आहे. आजची तारीख आहे 21 जून 2024 आणि समूह आहे पावलीन समूह, दादर परळ, मुंबई. पायरी म्हणते आपली की आम्ही तयार झालो, बरोबर आहे. वी आर एंटायरली रेडी टू हॅव गॉड रिमूव्ह ऑल दीज डिफेक्ट्स ऑफ कॅरेक्टर, असं ती पायरी आपली म्हणते. परमेश्वराने आमच्यातील स्वभावदोष दूर करावेत यासाठी आम्ही तयार झालो. आता आपण 6व्या पायरीमध्ये जाण्यापूर्वी आपण आधी काय केलेलं आहे ते थोडक्यामध्ये पाहायचा प्रयत्न करूया. पहिल्या पायरीमध्ये हतबलता आणि अस्ताव्यस्तता. बिल डब्ल्यूने सांगितलं की तळ गाठला पाहिजे. बरेच प्रश्न त्याच्यावरती आपण ऐकले की तळ गाठला पाहिजे असा अट्टहास का. जोपर्यंत मी तळ गाठलेला आहे असं माझं मला जाणवत नाही तोपर्यंत मी पुढचं काय करायला तयार होणार नाही. आणि म्हणून वन डे ॲट अ टाईम दारूपासून दूर राहिल्यानंतर माझी दारूने धुलाई केलेली होती, माझी दारूमुळे धुलाई झालेली आहे, माझ्या आयुष्याची धुळधाण झालेली आहे, हे जाणवल्यानंतरच मी टिकण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ही माझी पहिली पायरी होती. दुसऱ्या पायरीमध्ये मी उच्च शक्तीला शरण जायला लागलो. माझ्या एकट्याच्याने दारू बंद होणार नाही, माझ्या विलपॉवरवर दारू बंद होणार नाही. म्हणून मला दुसऱ्या पायरीमध्ये उच्च शक्ती सांगितली, जी कदाचित सुरुवातीला अल्कोहोलिक्स अनस असेल. ज्या वाकड्यावर मी बसल्यानंतर जाताना दारू पित नाही ते माझं बाकडं असू शकेल, या 4 भिंती असू शकेल, कुठलंही, किंवा स्पॉन्सर बरोबर इनिशियल स्पॉन्सर असू शकेल, काही असू शकतं. त्यामुळे स्वातंत्र्य दिलं. अल्कोहोलिक्स अनसमध्ये येण्यापूर्वी मला स्वातंत्र्य नव्हतं. मला प्रत्येकजण सांगायचं, बस आमचं ऐक, काय सांगतो उत्तर दे, कबूल कर. अल्कोहोलिक्स अनसने स्वातंत्र्य दिलं. हे बघ, हे पहिल्या 3 पायऱ्या ज्या आहेत त्या तुझ्या तू मनातल्या मनात ठरवायच्या आहेस. इथे काय तू आम्हाला बॉन्ड लिहून द्यायचा नाही आहेस की हे माझं झालं, आता मी पहिली संपली, आता दुसरीत मला ॲडमिशन द्या, बघू पुढच्या वर्षीची एंट्री फी एक्झाम फी भरतो, असं काही नाही. त्याच्यामुळे दुसऱ्या पायरीमध्ये उच्च शक्ती मानायला मी सुरुवात करतो. आणि हे कधीपासून मी उच्च शक्ती मानायला सुरुवात केली असं आपल्याला काय सांगता येत नाही. कुठल्या दिवशी, कुठल्या तारखेला, किती वाजल्यापासून, असं काय सांगता येत नाही. कारण ही मानसिक प्रक्रिया आहे आणि ही होते. जेव्हा होत असते तेव्हा आपल्याला कळत नसते. झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी आपल्याला कळायला लागतं की आता मी अल्कोहोलिक्स अनसवर विश्वास ठेवायला लागलो. आणि ती माझी दुसरी पायरी होती. तिसऱ्या पायरीमध्ये मी माझं जीवन आणि इच्छा परमेश्वरावर सोपून द्यायला लागलो. मला कळलं की मी माझी चालवण्याचा प्रयत्न केला इतकी वर्ष आणि माझ्या आयुष्याची धुळधाण झाली. ना धड कामाच्या ठिकाणी, ना धड समाजामध्ये, ना धड घरामध्ये, ना पैशाच्या बाबतीत, सगळीकडेच राडा झालेला होता माझा. आणि मग अल्कोहोलिक्स अनसमध्ये आल्यानंतर मला कळलं की इतके दिवस मी ड्रायव्हर होतो, आता परमेश्वराला सांगायचं माझ्या आयुष्याची गाडी तू चालव, मी मागे बसतो. पण इतक्या सहजासहजी ते होत नाही, कारण आपल्याला इतक्या वर्षाची सवय. तुमको मालूम है आपण कोण आहे, जिधर से हम जाता है उसको हम रास्ता बोलते, असले हिंदी पिक्चरमधले डायलॉग आपण मारले आणि ते इतरांना हसवण्यासाठी मारले किंवा इम्प्रेस करण्यासाठी मारले. त्याचा काही उपयोग झाला नाही. तर पहिल्या 3 पायऱ्या घेतल्या जातात आपोआपच, पण तिसरी पायरी ही आयुष्यभर घ्यायला लागते. खरी ॲक्शन जी सुरू होते ती 4थ्या पायरीपासून. आपण मागच्या 2 आठवड्यापूर्वी पाहिलं की 4थ्या पायरीमध्ये आपल्याला लिहून काढायला लागतं. न लिहिता 4थी पायरी होत नाही. स्पॉन्सर समोर बसलो, वाचून धडाधडा बोललो, फादरकडे गेलो आणि रात्रभर बोललो, मेंबर बरोबर बसलो आम्ही गप्पा मारायला, त्याला 4थी पायरी म्हणत नाहीत. बिल डब्ल्यूने स्पष्टपणे लिहिलेलं आहे, 4थ्या पायरीमध्ये कागदावर नोंद केली, असं त्यांनी मराठी बिग बुकमध्ये लिहिलेलं आहे. पान नंबर 58 काढायचं, वाचायचं. त्याच्यामुळे 4थी पायरी ही लिहिल्याशिवाय होत नाही. आणि बऱ्याचदा आपली गाडी 4थ्या पायरीला अडलेली असते. अडायची 2 कारणं असतात. एक, कोणीतरी भीती घालतं, 4थी पायरी घातलीस तर पिशील झाल्या. त्याच्यामुळे बऱ्याचदा आपण 4थ्या पायरीला गाडी अडलेली असते. नक्की सांगणारं कोण नसतं. त्याच्यापेक्षा हे आपलं बरं, आजचा दिवस मिटिंगला जायचं, कोणाशी तरी गप्पा मारायच्या, वाढदिवस असेल तर काय जी पडतील ती कामं करायची, सर्व्हिसमध्ये जायचं, कुठे आषाढी एकादशीला स्टॉल लावला, 6 डिसेंबरला स्टॉल लावला तिथे जायचं, किंवा बेस्टमध्ये हे चित्र लावाय आपले हे छापायची,
पोस्टर छापायचे, PI मीटिंग घ्यायची. सर्व्हिस वर्कमध्ये सगळेजण लगेच जातात आणि त्याच्यात किक आहे. फुकटच्या दारूची जशी आपल्याला किक मिळाली ना, 1 क्वार्टर फुकटमध्ये मिळाली म्हणजे अरे सॉलिड धमाल आली, तशी सर्व्हिसमध्ये किक आहे. पण आपला हा जो त्रिकोण आहे, गोलातला त्रिकोण, त्याच्या खाली लिहिलेलं आहे मुक्तता. जोपर्यंत तुम्ही मुक्त होत नाही तोपर्यंत तुम्ही इकडे आणि इकडे गेलात की तुम्ही कोसळणार आहात. कधी कोसळणार हे प्रश्न आहे. त्याच्यामुळे जर कोसळायचं नसेल तर ही जी खालची बाजू आहे मुक्तता, ती 12 पायऱ्यांची व्यवस्थित झालेली असायला पाहिजे. तर 4थ्या पायरीमध्ये मी माझी खुन्नस, माझी भीती आणि माझ्या लैंगिकतेबद्दलचे मी जे केलेले उद्योग उपद्व्याप जे होते ते सगळे लिहून काढले. 5व्या पायरीमध्ये मी हे सगळं स्पॉन्सरकडे वाचून काढलं. मला आधी भीती होती की कोणाला स्पॉन्सर घ्यायचा, तो प्याला तर, त्याने दुसऱ्याला सांगितलं तर, त्याने असं केलं तर, अशा बऱ्याच माझ्या मनामध्ये शंका होत्या. पण ह्या सगळ्या शंकांचं हळूहळू मला उत्तर मिळालं. जसा जसा मी स्पॉन्सर घेतला आणि त्याच्याशी बोलायला लागलो तसं माझ्या लक्षात यायला लागलं. आणि 5व्या पायरीमध्ये तो म्हणतो ॲडमिटेड टू गॉड, टू आवर-सेल्फ अँड टू अनदर ह्युमन बिईंग. आम्ही परमेश्वराजवळ, स्वतःजवळ आणि दुसऱ्या व्यक्तीसमोर गत आयुष्यातील चुकांची कबुली दिली. हे बारीक सारीक वगैरे काय शब्द असा इंग्रजीत ओरिजिनल शब्द नाही आहे. ॲडमिटेड टू गॉड, टू आवर-सेल्फ अँड टू अनदर ह्युमन बिईंग, एक्झॅक्ट नेचर ऑफ आवर रॉंग. बारीक सारीक शब्द कुठेच नाही, एक्झॅक्ट म्हणतोय तो. आमच्या हातून काय चुका घडल्या त्याचं स्वरूप, म्हणजे 2 बायका घेतल्या, 3 बायका घेतल्या आणि इकडे लफडं केलं, तिकडे लफडं केलं, त्याच्यात नाही इंटरेस्ट. ते करत असताना तुझी मनोची अवस्था काय होती? तुला वाटत नव्हतं का आपली बायको काही का वाट बघत असेल, आपली बायकोने असं केलं तर चालेल का? हा प्रश्नच कधी मनात आला नाही. त्याच्यामुळे 4थ्या पायरीमध्ये लिहिताना प्रसंग काय होते, कोण महिला होती, काय केली मजा किंवा काय त्रास झाला, त्याच्यात काही इंटरेस्ट नाही. ते करत असताना तुझी मनोभूमिका काय होती आणि ती मनोभूमिका आता बदलले की नाही बदलले, ते 4थ्या आणि 5व्या पायरीमध्ये यायला लागलं. आणि मग आता 5व्या पायरीमध्ये माझा स्पॉन्सर मला सांगितलं की तुझे हे कॅरेक्टर डिफेक्ट्स आहेत आणि यातले हे प्रखर आहेत जे तुला बाईकडे घेऊन जाऊ शकतील, बाटलीकडे घेऊन शकतील, पैशाची लफडी करशील, सत्तेची लफडी करशील, बाईची लफडी करशील. हे जे मेजर प्रकार आहेत त्या कॅरेक्टर डिफेक्ट्समुळे तू दारूकडे जाणार आहेस. कारण 4थ्या पायरीत त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आम्हाला खेद झाला नाही आणि आमची वागणूक जर तशीच राहिली तर आम्ही दारू पिणार काय? तो म्हणतो होय आम्ही दारू पिणार. आणि त्याच्यापुढे हेही सांगतो तो की आम्ही कुठल्याही प्रकारचा सिद्धांत सांगत नाही, आम्ही आमच्या अनुभवाच्या गोष्टी सांगतोय. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा लफडी केलीत तेव्हा तेव्हा दारू प्यायला लागलेली. तर अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये मी जेव्हा 5व्या पायरीपर्यंत येतो, बऱ्याचदा आयदर 3ऱ्या पायरीपर्यंत आलेले असतात किंवा 5व्या पायरीपर्यंत आलेले असतात. 9वी पायरी, 8वी 9वी पायरी घ्यायची असेल तर 6वी पायरी आवश्यक आहे. आणि 6व्या पायरीमध्ये तो म्हणतो वी आर एंटायरली रेडी टू हॅव गॉड रिमूव्ह ऑल दीज डिफेक्ट्स ऑफ कॅरेक्टर. म्हणजे तो म्हणतो की परमेश्वराने आमच्यातील स्वभावदोष दूर करावेत यासाठी आम्ही तयार झालो. मग हे स्वभावदोष कोण काढून टाकणार आहे? परमेश्वर काढून टाकणार. पण मग मी तयार व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं? त्यामुळे 6व्या पायरीबद्दल बिग बुकमध्ये फक्त एकच परिच्छेद आलेला आहे. 6व्या आणि 7व्या पायरीबद्दल फक्त 4 ओळी आहेत बिग बुकमध्ये. 6व्याच्या 4 ओळी, 7व्याच्या 4 ओळी. म्हणून मग आपल्याला 12x12 उडून बघायला लागतं की त्याला नक्की काय म्हणायचं आहे. आणि बिग बुकमध्ये तो एकच परिच्छेद म्हणतो मनाची तयारी ही अपरिहार्य असते. कशा करता? तर तो स्वभावदोष सोडायला. कुठला स्वभावदोष? जो 4थ्या 5व्या पायरीत मला कळला की हे माझं वागणं जे होतं ते विचित्र होतं, याचं कारण माझा स्वभावदोष हा आहे. स्वभावदोष म्हणजे नैसर्गिक प्रवृत्ती ज्या सगळ्यांना दिलेल्या आहेत परमेश्वराने, पण त्या आमच्या मर्यादेच्या पलीकडे गेलेल्या आहेत. याच्या खिशातला मोबाईल भारीवाला आहे हे बघून मला असं वाटणार की ह्याच्या खिशातला मोबाईल माझ्या खिशात यायला पाहिजे, पण म्हणून मी चोरी नाही करणार. पण अल्कोहोलिक सनसमध्ये येण्यापूर्वी अशाच प्रकारचे प्रसंग होते तेव्हा मी चोरी करायला मागे पुढे पाहिलेलं नव्हतं. आज मी करणार नाही, पण माझा तो स्वभाव आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मला पैसे दिसणार तेव्हा तेव्हा माझी लाळ गळायला लागणार. आणि म्हणून आज अल्कोहोलिक सनसमध्ये आल्यानंतर देखील माझे स्वभावदोष मला पुन्हा दारूकडे घेऊन जाणार आहेत किंवा मला त्याचा त्रास होणार आहे. लगेच दुसऱ्या दिवशी दारू प्यायला जाणार आहे अशातला काय भाग असतोच असं नाही, पण जनरली आपल्याला हे बघायला लागतं की माझी मनस्थिती बिघडणार आहे आणि म्हणून मला सावध राहायचं. बिल डब्ल्यू म्हणतो की
ज्या गोष्टी आक्षेपार्ह आहेत असे आपण कबूल केले, म्हणजे 4थ्या 5व्या पायरीमध्ये, त्या आपल्याला दूर सारायच्या आहेत. वी हॅव एम्फसाइज्ड विलिंगनेस ॲज बिंग इंडिस्पेन्सिबल. आर वी नाव रेडी टू लेट गॉड रिमूव्ह फ्रॉम अस ऑल द थिंग्स विच वी हॅव ॲडमिटेड आर ऑब्जेक्शनेबल. 4थ्या 5वीमध्ये काय समाजामध्ये ऑब्जेक्शनेबल आहे किंवा आक्षेपार्ह आहे ते मला नक्की कळलेलं आहे. माझ्याकडे स्वभावदोषांची यादी तयार आहे. मी हावरट आहे, 7 पापं घातक दिलेली आहेत त्याची यादी आहे. माझा अहंकार आहे, मी आत्मकेंद्रित आहे, असंख्य स्वभावदोष आपल्याला माहीत आहेत. मग आता ह्या स्वभावदोष माहीत झालं, हे माझ्यात स्वभावदोष आहेत. मग नुसतं माहीत झाल्याने जातात का स्वभावदोष? आपण स्कूटर दुरुस्त करायला घेऊन जातो मेकॅनिककडे, तो सांगतो फायरिंग चालू कर, गाडी चालू कर. गाडीची फायरिंग ऐकली की त्याचं निदान तो करतो आणि तो सांगतो की हे करायला लागेल, एवढा वेळ लागेल, एवढे पैसे लागतील, जा पळ, तुला जेव्हा गाडी घेऊन यायची असते घेऊन ये. मग नुसतं तेवढं सांगून आपोआप गाडी रिपेअर होते का? डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने औषधं लिहून दिली आणि औषधं आणली ठेवली आणि त्याची आरती केली, आपण हळद कुंकू लावलं, तर आपोआप बरे होणार आहोत का? नाही, तर ती गोळी घ्यायला लागणार आहे. त्याच्यामुळे 5व्या पायरीमध्ये जे मला कळलेलं आहे ते 6व्या पायरीत मला सोडायचं आहे. मला एक कळलं की ज्या परमेश्वराने मला इथपर्यंत आणलंय तो मला ढकलून देणार नाही आहे. आता फुकटा फुकटी सुखासुखी तो असा सुखाने मरून देणार नाही. काय आणलं ए मध्ये आला, त्याचा काय उपयोग झाला नाही, कोणाला उपयोग झाला नाही, फुकटमध्ये मेला, असं माझ्या बाबतीत होणार नाही. माझ्या बाबतीत परमेश्वराची काहीतरी इच्छा आहे आणि म्हणून मला परमेश्वराला सांगायचं की हे स्वभावदोष सोडून दे. बिल डब्ल्यू 6व्या पायरीबद्दल 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकात म्हणतो की हे सर्व चरित्र दोष परमेश्वराने दूर करावेत. दूर कोण करणार आहे? परमेश्वर करणार. याकरता आमची संपूर्णपणे तयारी झालेली होती. आता तयारी झालेली होती म्हणजे त्यांनी काही मुद्दे दिलेले आहेत 12 पायऱ्या 12 पुस्तक. एक म्हणजे आध्यात्मिक प्रगतीसाठी 6वी पायरी आवश्यक आहे. बऱ्याचदा मला मोह होतो की 5वी झाल्यानंतर डायरेक्ट मी 9वी वरती जातो. माझ्याकडे 4थीतली यादी तयार असते, मी स्पॉन्सर बरोबर बसतो आणि मी सांगतो ह्याचे पैसे ढापलेले आहेत, त्याचे पैसे ढापलेले आहे, ह्याला उलट बोललेलं आहे, त्याचं वाकडं केलेलं आहे. तर एवढा सगळ्या जाऊन ह्या 4 लोकांची मी यादी माफी मागून येतो, काय प्रॉब्लेम नाही, ह्याला पैसे द्यायचे ते देतो. कधी स्पॉन्सर सांगतो मी येतो तुझ्याबरोबर, किंवा आपली फाटत असते तेव्हा आपण सांगतो स्पॉन्सरला चल तू माझ्याबरोबर. पण 6वी 7वी 8वीला मी तयार नसतो किंवा मला माहीतच नसतं. एका बेस्ट ऑफ ग्रेपवाईनमधल्या आर्टिकलमध्ये एका त्या महिलेने सांगितलं की मी रोज 6वी पायरी वाचते, रोज 6व्या पायरीबद्दल आपण चर्चा करतो, पण म्हणजे काय करायचं तेच मला माहीत नाही. त्यामुळे मी 6वी पायरी घेतली का नाही तर मी नाही घेतली, मला माहीतच नाही काय करायचं. मी नुसतं रोज वाचतो. वी आर एंटायरली रेडी. वी आर एंटायरली रेडी म्हणजे काय? एंटायरली रेडी म्हणजे पूर्णपणे तयार होतो. म्हणजे काय? याचा अर्थ असा की हे स्वभावदोष मला अजूनही आवडतात. जर का कोणाला माहीत नसेल तर मला त्याच्यामध्ये थोडासा हात मारायला आवडेल, पण मी तो सोडायला तयार नाही. म्हणून बिल डब्ल्यू सांगतो की आध्यात्मिक प्रगतीसाठी 6वी पायरी आवश्यक आहे. आयुष्यभर चालणाऱ्या कामाची ही सुरुवात आहे. 4थ्या पायरीसारखं एकदा घेतली झालं, आता पुन्हा बघू नंतर वर्ष 2 वर्षांनी 5 वर्षांनी जेव्हा स्पॉन्सर बदलू तेव्हा बघू काय करायचं. तसं नाही आहे. तर ही आयुष्यभर सातत्याने जेव्हा जेव्हा तो स्वभावदोष समोर येणार आहे आणि माझी लाळ गळायला लागणार आहे तेव्हा त्या स्वभावदोषाकडे न जाता मला स्वभावदोष टाळून आयुष्यात पुढे जाता येणार आहे का, त्याच्यासाठी माझ्यासाठी काय कृती करायला पाहिजे, ती 6वी पायरी आहे. परफेक्शनिस्ट आणि स्ट्रायव्हिंग, परिपूर्णता आणि प्रयत्न करणे याच्यातला फरक आहे. परिपूर्णता म्हणजे मला पोचलो, मला घाटकोपरला जायचं आहे, मी घाटकोपरला उतरलो, पण मला खूप लांब जायचं आहे आणि माझा सततचा प्रवास चालू आहे. ह्या 2 गोष्टीमधला फरक आहे. म्हणजे आय हॅव अचिव्ड, मला हे मिळालं आणि मला हे मिळवायचं आहे आणि त्याच्याकरता मी प्रयत्न करतो. या 2 गोष्टीमधला फरक तो म्हणतो परफेक्शनिझम आणि स्ट्रायव्हिंग. प्रयत्न का सुरू ठेवावेत, का ट्राय करत राहायचं, जाऊ दे मरू दे आता. आय हॅव लर्न टू लिव्ह विथ द कॅरेक्टर डिफेक्ट्स. मी त्या स्वभावदोषांबरोबर सहित जगायला शिकतो. आमच्या अरुणभाई नेहमी म्हणायचे की कातडी गेंड्याची व्हायला लागते. बरेच लोक सभासद यामध्ये सांगतात जो काय बदल घडवायचा तो पहिल्या 3 वर्षात, नंतर बदल होणं कठीण जातं. जो बदल पहिल्या 3 वर्षात सहजासहजी होतो, सिगरेट सुटली, दारू सुटली, चहा सुटला, तंबाखू सुटली, ह्याव त्याव जे भांडण सुटलं, शिव्या संपल्या, हे सगळं पहिल्या 3 वर्षात जेवढ्या सहजासहजी होतं
तेवढं पुढे होत नाही. याचं कारण असं आहे की आम्ही तयार राहत नाही. बिईंग रेडी म्हणतो, कधी पण तो स्वभावदोष येणार आहे आणि तो माझा मनस्थिती भंग करणार आहे. उशीर करणे डेंजरस, गेटिंग लेट इज डेंजरस असं तो म्हणतो. जाएगा देखेगा बाद में देखेगा ते डेंजरस आहे. बंड करणे, रिबेलियन नहीं करतात, तेरे बाप का क्या जाता है, अपना बात क्या हुआ था दारू बंद करने का, अब ये सब का दारू बंद करने से क्या लेना नहीं, चल हटा हवा आने दे, मैं नहीं ये सब करता. आपण खाली आज का पावशेर कल, जो दारू पित असेल त्याला मेसेज द्यायचा आणि त्याला सांगायचं एच्या मीटिंगला ये, सगळं व्यवस्थित होईल, वन डे ॲट अ टाइम, आजची पावशेर उद्या. पण असं जर बंड केलं तर ते जीव घेणं ठरू शकतं, असं 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकात म्हटलेलं आहे. देवाची आपल्याबद्दल काय इच्छा आहे त्याकडे वळले पाहिजे. मूव्ह टुवर्ड्स गॉड्स विल. इतके दिवस मी काय म्हणायचो, आता माझी दारू थांबली ना, मी ह्यांना दाखवतो, मी एवढे पैसे कमवतो, मी एवढी इज्जत कमवतो, मला त्यावेळेला हा असं बोलला काय, आता मी त्याला दाखवतो, म्हणजे त्याच्यापेक्षा मी मोठा होऊन दाखवतो. हे दाखवतो दाखवतो दाखवतो, करून दाखवीन, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, असं पाहिजे रे करत मी देवाकडे मागण्यांची लिस्ट द्यायला लागतो. आणि मग मध्ये आल्यानंतर आणखी नवीन नवीन मला गोष्टी कळतात की मी आता एवढं 12 स्टेपिंगचं काम चांगलं करतो, म्हणजे देव माझ्यावरती कृपा करणारच आहे, माझ्या बाबतीत अवकृपा करणार नाही. पण खरंच एखादी गोष्ट मनाविरुद्ध होते आणि मग वाटतं त्या आईला झक मारली, वेळ घालवला फुकटमध्ये, 12 स्टेप कॉल करत बसलो, त्याच्यापेक्षा घरी पंख्याखाली बसलो असतो तर फायदा तरी झाला असता, काहीतरी वाचन झालं असतं, काहीतरी पैसे कमवले असते, कशाला मारायला 12 स्टेप करायला गेलो, असा मनामध्ये विचार येण्याची शक्यता आहे. म्हणून बिल डब्ल्यू म्हणतोय की येस गॉड कॅन डू इट, ही हॅज लिफ्ट. आता गंमत अशी आहे की आमची अपेक्षा अशी आहे की ऑब्सेशन गेलं आमचं, मानसिक आसक्ती, रोज संध्याकाळी अड्ड्यावर जायचो सगळेजण, आम्ही प्रत्येकाची वेळ ठरलेली होती त्या दिवशी, आपण त्या वेळेला आपण अड्ड्यावर जायचो. मध्ये आल्यानंतर जादू झाली आणि ते अड्ड्यावर जायचं ऑब्सेशन गेलं. म्हणजे आपले ह्या ग्रुपमध्ये बबनभाई नेहमी सांगायचे की मी असं इथे कपाट ठेवलेलं असायचं आणि त्याचा हँडल उघडलं की आतमध्ये एक बाटली आणि 2 ग्लास पाण्याची बाटली ठेवलेली असायची. सकाळी उठलो की मी पहिले हात तसा करायचो आणि मध्ये आल्यानंतर पहिला दिवस जो माझा होता त्या दिवशी माझा हात तिकडे गेला नाही आणि मी बायकोला सांगितलं, बाई चहा करून दे मला. ही जी जादू प्रत्येकाच्या बाबतीत झालेली आहे, म्हणून तर आम्ही सगळेजण दारूपासून दूर आहोत. भले तो स्लीप झालेला असेल, काय वाटेल ते असेल, पण प्रत्येकाच्या बाबतीमध्ये ही जादू झालेली आहे. आता अल्कोहोलिक सर्व्हिसमध्ये आल्यानंतर माझं म्हणणं असं असतं की जी दारूच्या बाबतीत तू जादू केलीस की नाही परमेश्वरा, ती पैसे दिसले की माझी लाळ गळते रे, बाई दिसली चांगली की माझी विचार बदलतात रे, तर ह्याच्यावरती काहीतरी मला उपाययोजना दे ना. बिल डब्ल्यू म्हणतो परमेश्वर डायरेक्ट अशी उपाययोजना देत नाही किंवा ते असं ऑब्सेशन काढून घेत नाही. त्याच्याकरता पहिल्यांदा तुला कृती करायला लागेल. आणि काय कृती करायची तुला, तर तो म्हणतो बिकम एंटायरली रेडी टू हॅव गॉड रिमूव्ह मॅनिया. मॅनिया म्हणतो तो, मॅनिया म्हणजे एखाद्या गोष्टीचं आकर्षण असणे नको तसं. वाय डोंट ही गेट रिलीज फ्रॉम आवर डिफेक्ट्स. जशी दारू बंद केली तसं तो आमच्या सगळ्या दोषातून मुक्त का नाही करत आम्हाला. आता आम्ही मध्ये आलो, देवाला सरेंडर झालो, मग आता खरं देवाने हे करायला पाहिजे ना, आमच्यातले सगळे स्वभाव दोष काढून टाकायला पाहिजेत. पण आपण नेहमी ऐकतो आमका स्लीप झाला, मग चर्चा चालते मीटिंग नंतर, एकमेकाला विचारतो, मग तो त्याचं काय कारण होतं ते अच्छा ते माहीत होतं, तो शेअर करायचा ना, मला हे दिसलं की लाळ गळते, आणि त्याच्या भानगडीमध्ये तो गेला आणि तो दारू प्याला. मध्ये आल्यानंतर मला कळायला लागलं की वी लव आवर डिफेक्ट्स. माझे स्वभाव दोष मला आवडायला लागतात आणि मी ते सोडायला बिडायला 4-5व्या पायरीमध्ये तो एक उर्मी असते, त्या उर्मीपुरता मी म्हणायला लागतो नाही आता हे सगळं लफडं झालं आणि एवढे सगळे भानगडी झाल्या, आता मला का हे करायचं नाही. पण काही दिवसानंतर तो पुन्हा तिथेच येऊन थांबतो. बेस्ट ऑफ ग्रेपवाईन मधला व्हॉल्यूम 3 1 जून 1991 एका बाईचा अनुभव कथन आहे. द चॉईस म्हणजे निवड. आज परमेश्वराने मला निवड करायची शक्ती दिलेली. कशाची निवड करायची शक्ती दिली? दारूकडे जायचं की नाही याची निवड गेलेली होती माझी, पण माझा स्वभाव जो दिसत असतं. आमचा एक कल्याणचा सभासद नेहमी मला सांगतो, अहो काय करू, बाईच मला बोलवते, मी काय करणार, माझं लग्न झालेलं आहे, पोरं बाळं आहे, पण आमच्या ऑफिसमधल्या बायका बोलवतात मला, मी काय करणार त्याला.
मग तो काय काय गमती जमती सांगत असतो. ते महिला मंडळी एकत्र जेवण झालं ऑफिसमध्ये की बडीशेप वगैरे देतात. त्यावेळेला बाईने माझ्या हातावर अशी बडीशेप दिली की मला 3 दिवस गुदगुल्या होत राहतात. हे सगळ्यांना होणार ना, तुला एकट्याला आकाशातनं पडलंय काय, तुलाच गुदगुल्या होत्या आणि आम्हाला काय, आम्ही असं हा दे बाई चल मारली फक्की, ती काय तंबाखूची फक्की आहे काय, ती बाईने दिली आणि आम्ही मारली. गुदगुल्या तर सगळ्यांना होणार ना. पण म्हणून एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे मी जाणार नाहीये. का जाणार नाहीये, तर ए मध्ये आल्यानंतर मी स्वतःला प्रश्न विचारणार आहे, हे माझ्या बायकोनी केलं तर चालेल का. मी एकदा असाच बसलो होतो विचार करत. माझी बायको विचारत होती, काय रे कसला विचार करतो. मी म्हटलं एखादी स्टेपनी ठेवावी का विचार करतो. तर बायको अलानॉनमध्ये जाते, त्यामुळे तिला माहिती आहे, ती जास्त काही तिने प्रतिक्रिया दिली नाही. नंतर ती पण एकदा अशी बसली होती 8-15 दिवसांनी विचार करत. मी म्हटलं काय कसला विचार करते. नाही एखादा स्टेपन्या ठेवावा का मी विचार करते. मग माझी चड्डी पिवळी झाली. मग माझ्या लक्षात यायला लागलं, अरे जे मी केलेलं चालतं ते तिने केलेलं का नाही चालणार. ती पण माणूस आहे, तिला पण अधिकार आहे, ती पण तसं करू शकते. माझ्या एवढी शिकलेली आहे, माझ्या एवढी कमवते, माझ्यासारखं तिच्या विषयावरती कमांड आहे. मग माझ्या लक्षात यायला लागलं की आमचे स्वभावदोष जरी आवडत असले तरी त्या एका अनुभव कथनामध्ये ती बाई एकच प्रसंग तिने 2.5 पानांमध्ये वर्णन केलेलं आहे. फोन केला स्पॉन्सर बाईला आणि तिच्याबरोबर काहीतरी तुतू मैमे धँटडँट झालं आणि त्या एका प्रसंगाचं वर्णन केले. फोनवरती स्पॉन्सर बरोबर वाद झाला आणि मी रागाने फोन ठेवून दिला. त्यानंतरची तिची जी मनस्थिती होती, ती समजते काय स्वतःला शहाणी. आमच्या मनात नेहमी विचार येतो, तो स्पॉन्सर असो नाही तर कुठलाही ए मेंबर असो, आमच्या मनात नेहमी पहिला विचार येतो, वो क्या समजता है अपने आप को, आपण क्या साला कम आहे क्या, आपण भी दिखा सकता है, मी भिवंडीवाला आहे, साला घरी येऊन मारेल तुझे, जास्त हुशारी नाही करायची. मी आमच्या वरळीमध्ये सिद्धार्थला सांगितले, शशीला सांगितले, तुला काय वाटलं तुला एकट्याला शिव्या देतात, बस माझ्यासमोर तिच्या आईला आपण स्पर्धा लावू. आणि खरंच 4-5 शिव्या दिल्यानंतर तो म्हणाले, तू तर बाप आहे साले आमचा. अल्कोहोलिक सन्समध्ये आल्यानंतर माझ्या लक्षात यायला लागलं की स्पॉन्सर बरोबर झालेल्या वादानंतर मी त्याशी बोलणार नाही, मी दुसरा स्पॉन्सर शोधतो. तिच्यामध्ये काय एवढं असं लागलेलं आहे, सोनं लागलेलं आहे, मी कुठे चुकीचं काय बोललेलं होतं, त्या बाईने असा लगेच कसा अंगावर घ्यायला पाहिजे होतं. आणि इन द मीन टाईम अमेरिकेमध्ये आन्सरिंग असतात, आन्सरिंग मशीन असते. म्हणजे तुम्ही फोन जरी घेतला नाही तरी तुमचा फोन जो असतो तो फोन तुमचा जो त्याच्यावरती दुसऱ्याने फोन केला आणि मेसेज ठेवला तर तो तुम्हाला मेसेज मिळतो बरोबर. आणि त्या आन्सरिंग मशीनवरती त्या स्पॉन्सर बाईनी मेसेज टाकलेलं होतं. हे हिला माहीत नव्हतं. हिच्या 2 दिवस ढँटडँट त्या आईला दिखा देंगा, ऐसा हुआ वैसा हुआ. आणि ते जे मनामध्ये विचार चालले होते ते विचार बंद झाले. कधी स्पॉन्सरचा त्या बाईचा मेसेज होता, आय एम सॉरी, कॉल बॅक वेन यू आर फ्री. दोनच वाक्याचा मेसेज, आय एम सॉरी, कॉल बॅक वेन यू आर फ्री. मी तुझी माफी मागते आणि तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मला फोन कर. हे एवढा 2 वाक्याचा मेसेज ऐकल्यानंतर मला आणखी बरं वाटलं. ह्याचा अर्थ मी जे सांगत होते ते बरोबर आहे, माझी स्पॉन्सर बाई माफी मागते माझी, ह्याचा अर्थ माझा स्वभावदोष बरोबर आहे, मी जे काय बोलले ते चुकीचं बोललेलं नव्हते. आणि मग मी जिंकले. इंडिग्नेशन, संताप, ग्रीवन्स, डिस्मे, सेल्फ पिटी. आणि तिथे मात्र माझी गाडी थांबली. आत्मकरुणेमध्ये आल्यानंतर मग माझ्या लक्षात यायला लागलं की आत्मकरुणेच्या पुढचं स्टेशन आहे दारू पिणं. आणि मग मला कळायला लागलं की माझा स्वभावदोष मी सोडायला तयार नसल्यामुळे हे सगळं उद्भवलेलं आहे. त्याच्याऐवजी जर मी फोन उचलला असता आणि आय एम सॉरी म्हटलं असतं तर तिने सॉरी म्हटलेलंच होतं, मी सॉरी म्हटलं असतं, दोघांचे पुन्हा संबंध सुरळीत झाले असते. पण त्याच्याकरता मध्ये 2.5 दिवस मी माझ्या स्वतःशी माझ्या रागाचं, माझ्या बोलण्याचं समर्थन करत राहिले. आणि ही 6वी पायरी आहे हे माझ्या लक्षात आलं. दुसरं एक बेस्ट ऑफ ग्रेपवाईन व्हॉल्यूम 2 मध्ये एका सभासदाने आर्टिकल लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आयडिया छान सांगितली. तो म्हणतो की स्वभावदोष सोडायचे की नाही. मग स्वभावदोष म्हणजे काय, तर त्याची एक यादी आपण बनवू शकतो. कुठे पण कुठल्याही पुस्तकाच्या मागे बघितलं इंडेक्समध्ये की तो देतो सगळं, अहंकार, भीती, खुन्नस, राग येणे, हावरटपणा, जेलसी, हे असे असंख्य 100 स्वभावदोषांची यादी आपल्याकडे निघेल. मग म्हणाले हे एवढे स्वभावदोष एकदम सोडायचे का,
एकदम काय सोडणार, एक एक सुटत नाही चायला, ते एकदम कसे काय, म्हणजे काल एवढे स्वभावदोष होते 100 आणि आता 12च राहिले, 88 उडून गेले रात्रभरामध्ये, असं होतच नाही. आणि हे स्वभावदोष आज नको वाटत असले आणि आज त्याचा त्रास होत नसला तरी 5 वर्षांनी होणार नाही ह्याची गॅरंटी काय. त्याच्यामुळे 5 वर्षांनी माझा स्वभावदोष, म्हणून त्याने मग तो म्हणतो की मला एका जुन्या सभासदाने एक आयडिया सांगितली, ती मी केली. ती आयडिया अशी होती की माझे जे स्वभावदोष होते ते एका कागदावर मी लिहिले, प्रत्येक कागदावर एक स्वभावदोष, आणि अशी चिठ्ठी बंद करून एका डब्यामध्ये टाकून ठेवली. सकाळी उठल्यानंतर एक चिठ्ठी काढायची, आज काय राग आहे, मग आजचा दिवस मी रागावरती लक्ष ठेवणार आणि मी रागावणार नाही, असं मी स्वतःपुरतं ठरवायचं आणि दिवसभर काम करायचं. दुसऱ्या दिवशी दुसरी चिठ्ठी काढायची. ही एक पद्धत झाली. आणि दुसरी पद्धत जी होती ती अशी होती की एक चिठ्ठी काढली, राग आहे, मग तो राग जाईपर्यंत 2 दिवस 3 दिवस 8 दिवस त्याच्यावरती काम करत राहायचं. काम करत राहायचं म्हणजे स्वतःला सतत बजावत राहायचं, आपल्याला रागावरती नियंत्रण मिळवायचं आहे. मग तो बसचा कंडक्टर असतो, ए सुट्टे दे ना, ए चष्मी चाल पुढे. आमच्याकडे भिवंडी ठाण्याला, भिवंडीहून आम्ही यायचो, भिवंडी कल्याण भिवंडी ठाणा, ए चष्मीस लय शिकला, चाल पुढे, हो चाल, बसमध्ये एवढे माणसं बागे उभे राहिल्यात, कळत नाही का तुला. म्हणून तो इज्जतीचा फालुदा करायचा आणि भयानक राग यायचा, तुला दाखवतो साल्या तिच्या आईला. पण काहीच दाखवू शकत नव्हतं. कल्याण आलं की उतरायचं आणि आपल्याला उल्हासनगरला कॉलेजला जायचं, तेव्हा झक मारून जायला लागायचं. बरं त्याच कंडक्टर बरं परत, साहेब फार गर्दी आहे, जाऊ का, फार थकाल झाले, आज प्रॅक्टिकल झालं 4 तास, अमुक तमुक करून त्याच्यात पाय धरायला लागायचे. त्याच्यामुळे माझ्या लक्षात यायला लागलं की माझा इन्सल्ट कोणीही करू शकतो आणि मला भयानक राग येऊ शकतो. मग ती जर चिठ्ठी मी काढलेली असेल तर माझ्या डोक्यात सतत असणार आहे की आज मला राग नावाचा जो कॅरेक्टर डिफेक्ट आहे, माझा स्वभाव दोष आहे, त्याच्यावरती मात करायचं मी ठरवलेलं आहे आणि मी तो स्वभाव दोष सोडणार आहे, म्हणून मी तयार झालेलो आहे. म्हणून त्याने उंगली केली तरी पण मी चिडणार नाही. हे मी जे स्वतःला ठरवायला लागतो ती ही एक आयडिया आहे की पिकअप 1 फॉर द डे और कॉन्सन्ट्रेट ऑन नेक्स्ट फॉर 20 डेज. तो 20 दिवस म्हणतो, एक स्वभावदोष घेतला की त्याच्यावर 20 दिवस काम करा. 20 दिवसानंतर जेवढं झालं असेल तेवढं, तो पूर्ण स्वभावदोष गेला असं होण्याची शक्यता कमी आहे, पण तो जर असेल तर तो दुसरा चिठ्ठी काढा, दुसरा स्वभावदोष. आणि आपल्या डेली रिफ्लेक्शनमध्ये काय आता प्रॉब्लेम असा आहे की 6व्या पायरीवरती लिटरेचर फार कमी आहे, 6व्या पायरीवरती बोललं फार कमी जातं. माझ्या लहानपणी मी खूप उड्या मारायचो आणि मला चढवणारे पण हरभऱ्या झाडावर बरेच होते. माझं बोलणं चांगलं आहे कारण मी आता मास्टरकी करतो. आता मला 50 वर्ष झाली, 1974 पासून मी मास्टरकी करतो, 50 वर्ष झाली. त्याच्यामुळे मी पुण्याला गेलो असताना होजी नावाचा एक सभासद होता, आता वारला मला वाटतो, जुना सभासद होता. त्यांनी माझं शेअरिंग बिरिंग ऐकलं. मग त्याच्या शेजारी मी बसलो होतो, मला कोणते सांगितलं हा होजी म्हणून. त्यांनी स्वतःहून हात मिळवला, गोरा गोमटा 6 फूट उंच छानपैकी, आणि तो कार्यक्रमामधला बाप म्हटला जायचा. त्यांनी मला हालूच विचारला प्रश्न, 6वी पायरी कशी घेतोस तू. आणि माझी आवाज टाईट झाली, कारण त्यांनी मला 4थी पायरी कशी घेतली असती विचारलं असतं तर मी त्याला 2 तास बोलू शकलो असतो. 5वी पायरी कशी घ्यायची ते पण मी 2 तास बोलू शकलो असतो, पण 6वी पायरी कशी घ्यायची हे मी त्याच्याशी 2 तास बोलू शकत नव्हतो, कारण 6व्या पायरीमध्ये माझी विकेट पडत होती हे मला माहीत होतं. आता माझ्या लक्षात येतंय की 6व्या पायरीची 12 पायऱ्या 12 रूढीचं पहिलं वाक्य काय आहे, इट सेपरेट्स मेन फ्रॉम द बॉईज. जो 6व्या पायरीपर्यंत गेला त्याची ती काय 10वीची SSCची परीक्षा पास झाल्यात जमा आहे. 6वी पायरी इट सेपरेट्स मेन फ्रॉम द बॉईज, म्हणजे लहान मुलं आणि ॲडल्टला काय म्हणायचं आपण, प्रौढ, बालकं आणि प्रौढ ह्याच्यातला फरक जो आहे तो 6व्या पायरीत आहे. त्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थाने जर का ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर ही 6वी पायरी आहे. डेली रिफ्लेक्शन आपलं रोजचे प्रतिबिंब आहे. त्याच्यामध्ये आता जून महिना चालू आहे त्यामुळे ह्याच्यातच चालू आहेत सगळे. पहिल्या 1 ते 10 दिवसामध्ये बरीचशी होती. एक बाई होती, तिला लिफ्टमध्ये बसायची भीती वाटायची. एक दिवस तिने हिया करून ती लिफ्टमध्ये बसली आणि तिने बघितलं की कोपऱ्यामध्ये दुसरी एक बाई रडत बसलेली. तर तिला विचारलं, का गं तू रडतेस. तर म्हणाले, अहो माझा नवरा वारला तेव्हापासून मला लिफ्टमध्ये बसायची भीती वाटते. इतके दिवस मी जिन्याने जायचे, आज पहिल्यांदाच मी लिफ्टमध्ये बसलेली. ह्या बाईंनी स्वतःचं दुःख आणि स्वतःची भीती सोडून तिला सोलास दिला, तिला समजावून सांगितलं, काय काळजी करू नको, मी तुझ्याबरोबर आहे, अमुक आहे तमुक आहे. ह्याचा अर्थ माझ्या भीतीतनं बाहेर पडायला मी तयार झालो. आजच सकाळी मी
कल्पश नावाचा आपला पुण्याचा एक मेंबर आहे, त्याला फोन केला होता. म्हटलं अरे मी ते यूट्यूबचं चॅनल केलं आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी भानगडी झाल्या तर वांदे होतील. तो हसायला लागला. तो म्हणाला अहो तुम्ही एवढी वर्ष सोबत आहेत, तुम्हाला अजून भीती वाटते? म्हटलं हो ना, भीती वाटणं नैसर्गिक आहे. तो म्हणाला असं नाही, प्रत्येक भीती गेलीच पाहिजे असा अट्टास का? VWने आपल्याला सांगितले की वन हॅज टू लर्न टू लिव्ह विथ द फिअर. हो ना, हो भीती आहे, काहीतरी येईल, कुठला आता हा बाल आहे, हा अचानक कोसळेल आणि मी मरेल, होऊ शकतं ना. मग म्हणून मी बाल आहे, लांब उभं राहायचं, हा पंखा आहे, पंख्याखाली पण उभं राहायचं नाही, हा डेंजरस माणूस आहे, साला ह्याच्या गुप्ती असू शकेल, मग ह्याच्यापासून लांब राहायचं. असं मी जर भीती बाळगत राहिलो तर मला जगताच येणार नाही. सो वन हॅज टू लर्न विथ द फिअर. हे जे BW म्हणतोय की इफ वी स्टील क्लिंग ऑन टू समथिंग वी विल नॉट लेट गो. आम्ही जर त्याला धरून आम्ही काय करायचो, खांबाला मिठी मारायचो आणि सांगायचो लोकांना, ए खांबाने धरले बघ, मला खांबाने धरले बघ. लोक सांगायचे अरे गाढवा, खांबाने नाही धरलेलं, तू खांबाला धरलेलं आहेस, रागाने तुला नाही धरलेलं, तू रागाला धरलं. एक माणसाने परमेश्वराकडे गेला आणि त्याला सांगितलं की मला राग आला नाही पाहिजे. परमेश्वर ठीक आहे, तथास्तु, चल तुला राग येणार नाही. तो राग देवळातनं बाहेर पडला आणि समोर रस्त्यामध्ये एक मोठा दगड काहीतरी पडलेला होता. ते मनात विचारायला चायला अक्कल नाही का रे ह्या माणसाला, मध्ये रस्त्यात दगड ठेवलेला आहे. आणि त्याला राग आला, त्याने त्या दगडाला लात मारली, ते ह्याच्यात पायाला लागलं, शिव्या बिव्या दिल्या, आरडाओरडा झाला आणि परत उलट्या पावली परमेश्वराकडे आला. म्हणाला अरे तू तर म्हणालास तुझा राग गेला. ते म्हणाला राग मी तुझा घालवलेला होतो, आता यायचं की नाही यायचंय तू ठरवायचं आहेस. राग यायचा की नाही यायचं ते. मग म्हणाला दगड कशाला ठेवला? अरे म्हणाले तू तयार किती आहेस ते बघण्यासाठी मीच दगड ठेवला होता. तुला खरंच राग सोडलास का तू का कसं आहे, आपल्याला नेहमी उदाहरण सांगतात अरबाचं. अरब अल्लाकडे गेला, परमेश्वराकडे गेला आणि सांगितलं माझा उंट रात्रीत गायब झाला. अल्लाने त्याला, परमेश्वराने त्याला सांगितलं अरे गाढवा, तुझा उंट तू बांधून ठेवायला पाहिजे ना. तू उंट बांधून ठेवणार नाही आणि सांगणार वाळवंटामध्ये गेला निघून उंट, आता माझा उंट, मला काय दुसरं काम धंदा नाही का? मला तुझं काम तू केलं पाहिजे. स्वभाव दोषापासून दूर राहण्यासाठीचं काम तू केलं पाहिजे आणि मग त्याच्यात यश द्यायचं काम माझं आहे. पण तू काहीच न करता म्हणाल आता आपोआप माझा स्वभाव गेला पाहिजे, असं होणार नाही. त्याच्यासाठी तू पहिल्यांदा तयार पाहिजे. त्याच्यामुळे एका ठिकाणी BW डेली रिफ्लेक्शनमध्ये एक सभासद म्हणतो विलिंगनेस इज इनडिस्पेन्सिबल. म्हणजे माझी इच्छा, स्वभाव दोष सोडण्याकरता माझी इच्छा असणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर एके ठिकाणी तो म्हणतो की ही प्रिपरेशन स्टेप आहे, आयुष्यभर मला स्वभावदोष येणारच आहेत. आता दारू जरी नसली तरी ते सगळे मोहाचे क्षण येणारच आहेत परत आयुष्यात, आज ना उद्या. आपण मध्ये अनेकदा ऐकतो की मी आलो तेव्हा भुक्कड होतो, नंतर माझ्याकडे पैसे आले. अरे आपला तो एक जण तो सभासद पितोय, ते म्हणाले इथे तो वरळीला होता तेव्हा आतबट्टीची दारू प्यायचा, तिथे तो त्याच्या हाताखालच्या माणसाला सांगून 1000 रुपये देऊन भारी भारी बाटल्या मागवायच्या. पण ही काय दुर्बुद्धी. तो म्हणाल नाही तेव्हा भुक्कड होतो ना, तेव्हाच्या अतृप्त इच्छा वरळीतल्या बदलापूरला गेल्यानंतर मग त्या पूर्ण करायच्या होत्या. जेव्हा संधी मिळाली, पैसे हातात आले, तेव्हा बुद्धी फिरली आणि तेच स्वभाव दोष जे गेलेले नव्हते, अतृप्त इच्छा माझ्या पूर्ण करायच्या, याला दाखवेल त्याला दाखवेल, आपण देख लेगा. माझं पार्टनरशिपमध्ये मेडिकल स्टोअर होतं आणि ते पार्टनरशिपमधनं मला हाकललं. मी घरी आल्यानंतर आईला सांगितलं अगं त्या पार्टनरला चरबी आले, त्याला मलाही खायचे, म्हणून त्यांनी माझ्याकडनं पार्टनरशिपमधनं काढून घेतलं. मी तुला 56 दुकानं उघडून दाखवतो. एक पण नाही उघडलं. 56 जाऊ द्या, एक पण नाही उघडलं. तर अल्कोहोलिक सरासच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर आपल्याला कळतं की 6वी पायरीमध्ये काय होतं. विलिंग टू डिस्कार्ड द डिफेक्ट. माझा हा स्वभाव देश मी सोडायला तयार होतो आणि नॅचरल डिझायर्स एक्सीड देअर इंटेंडेड पर्पज. हे सगळं 4थ्या पायरीत आपण ऐकलेलं. आता मी 2-3 माझे अनुभव सांगायचा प्रयत्न करीन. हे किटी बॉक्स गेली का नाही ना? माझे 2-3 अनुभव सांगायचा प्रयत्न करीन 6व्या पायरीत. पहिला अनुभव असा आहे, मी कॉलेजचं प्रिन्सिपल होतो आणि प्रिन्सिपल म्हणून आमच्या हातामध्ये पैसे असतात, ह्याला द्यायचे त्याला द्यायचे, काही कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन असतात, ते साहेबाला आमच्या मॅनेजमेंटला सांगायचे असतात. मग ते त्याच्यामध्ये व्हाया मीडिया कसे ॲडजस्ट करायचे, वरती पैसे द्यायला लागतात परवानगीसाठी. LLMची आम्हाला परवानगी हवी होती, 5 इयर्स कोर्स हवा होता, मग त्याला पैसे द्यायचे होते. तर ते सगळे पैसे क्लार्कनी काढून ठेवलेले होते आणि पेटीमध्ये होते. 31 मार्च आला तसं क्लार्कने 15 दिवस आधी मला सांगितलं सर त्याच्यामध्ये ना त्या हिशेबामध्ये 1 लाख रुपये उरलेले आहेत.
आपल्याकडे 2 पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, मोठ्या साहेबाला जाऊन सांगायचं, साहेब तुम्ही ते सांगितलं होतं ना 10 लाखातले, त्याच्यातले 1 लाख शिल्लक आहेत, हे 1 लाख घ्या, तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा किंवा आम्हाला सांगा ह्याचं काय करायचं. दुसरा पर्याय, अर्धे तुम्ही घ्या अर्धे मी घेतो. दुसरा पर्याय अर्थातच मला आवडला, पण काय माहीत नाही, मला आवडल्यानंतर मला ते त्रास व्हायला लागला त्याचा. आणि मी वेड्यासारख्या माझ्या स्पॉन्सरला फोन केला. तर तो म्हणाला, हे बघ मी आयुष्यभर नोकरी केली पण मला पैसे खेळण्याचा अनुभव नाही, त्यामुळे मी काय तुला अनुभव सांगू शकणार. तू अशा माणसाशी संपर्क साध की ज्याला पैसे खाऊन त्रास झाल्याचा अनुभव आहे. आणि याच्या मीटिंगमध्ये मला आठवलं आमचा ठाण्याचा श्रीनिवास होता, तो अनुभव कथन सांगायचा की पैसे खायचा त्रास झाला, पैसे खायचा. मग मी त्याला फोन केला. त्याला फोन केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, हे बघ आता ना 12:40 झालेले आहेत, 1 वाजता माझा लंच टाईम होतो, मी तुला लंच टाईममध्ये फोन करतो. आणि त्यांनी बरोबर 1:10 मला फोन केला जेवण झाल्याबरोबर आणि म्हणाला बोल. म्हटलं हे बघ हे असं असं झालेलं आहे, 1 लाख अर्धे तू खायची हे आहे, ऑफर आहे आणि मला मोह होते, मी काय करू, पण मला ते त्रासदायक ठरणार आहे मला वाटतं, म्हणून मी तुला फोन केला. आणि मग त्यांनी पैसे खाल्ल्यामुळे काय काय लफडी होतात ती 1.5 तास वर्णन केलं त्याचं. आणि मग माझ्या लक्षात आलं, अरे तुझ्या आईला हे एवढी लफडी कोण करणार, त्याचा काय फायदा आहे. कोणाचा मोबाईल वाजतो जरा बंद करा. कोणाचा मोबाईल वाजतोय? हां कोणाचा वाजतोय? हां ठीक आहे चालेल. नाही म्हणजे बऱ्याचदा ज्याचा वाजतो त्याला माहीतच नसतो, बाजूवालाच म्हणत असतो झाला बंद झाला बंद. त्याच्यामुळे मला पैसे खायचं मग. आणि ते सगळं 1.5 तास त्याचं कथा ऐकली आणि मी म्हटलं अरे तुझ्या आईला हे भानगडी करायचे आणि मनस्ताप करून घ्यायचा आणि रात्रीची झोप घालवायची, त्यापेक्षा ते 50,000 नाही मिळाले ते परवडले. मी आपल्या क्लार्कला सांगितलं, हे भाऊ मला 50,000 नको, तू असं कर, ते साहेबाला विचार आणि साहेब काय सांगतो ते कर. मग ते त्याचं जे काय व्हायचं ते झालं. त्याचे सांगायचा हेतू असा की कॅरेक्टर डिफेक्ट्स, स्वभाव दोष आवडतात आणि एरवी गमजा मारणं सोपं आहे, आपण ऐसा करताय आपण वैसा करताय, पण जेव्हा ते दत्त म्हणून समोर उभं राहतं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असेल ते सांगता येत नाही. त्याच्यामुळे हा माझा एक अनुभव होता. दुसरा अनुभव एक सांगतो. मी गेलो होतो, माझी PhD चालू होती आणि मी दिल्लीला सुप्रीम कोर्टाच्या समोर इंडियन लॉ इन्स्टिट्यूट नावाची एक मोठी संस्था आहे, तिथे अभ्यास करण्यासाठी गेलो होतो. 8 दिवसाची रजा काढून मी गेलो होतो. आणि तिथे त्या सगळ्यांसाठी रूम्स आहेत, अशा छोट्या छोट्या रूम्स आहेत की जिथे बसून टेबलवर बसून अभ्यास करता येईल, एक खुर्ची एक पंखा एवढंच, त्या झोपायची व्यवस्था एवढंच त्याच्यामध्ये आहे. आणि 3 दिवसापासून तो वॉचमन सांगत होता मुंबईहून एक मॅडम येणार आहेत, मुंबईहून एक मॅडम येणार आहेत. आता मॅडम येणार आहेत म्हटल्यानंतर आता मी तर दिल्लीला आहे ना, माझ्या कोण मॅडम आहेत त्याच्यामुळे मला खुजली यायला लागली. मी आपलं त्याला विचारतो कोण मॅडम आहे, तो मला त्यांनी सांगितलं आडनाव हे अमुक अमुक बाई येणार आहे. मी काय तिला ओळखत नव्हतं. म्हणाला अमुक कॉलेजची प्रिन्सिपल आहे, अमुक आहे. मग काय तिचं वय काय, तर म्हणाले 40 आहे. अच्छा असं आहे का, म्हटलं लेकूरवाळी आहे. ते म्हणाले नाही लेकूरवाळी नाही, तिचं लग्नच झालेलं नाही आहे. म्हटलं अरे वा वा छान छान, बघायला पाहिजे काय आहे, अमुक आहे तमुक आहे. हे सगळं 3 दिवस माझं चाललेलं डोक्यामध्ये. आणि 4थ्या दिवशी मला जायचं होतं, परतीचा प्रवास होता. दुपारी 3:30ची ट्रेन होती हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनपासून आणि तिथे मी दुपारीची ट्रेन पकडून जाणार होतो. सकाळी 10 वाजता माझं सगळं काम संपलं, लायब्ररीतले कार्ड परत दिली, पुस्तकं परत दिली, जे काय लिहायचं होतं ते लिहून झालं, झेरॉक्स काढून झाल्या आणि मी माझी बॅग आवरून सगळं बसलो होतो शांतपणे. आणि 10 वाजता ती बाई आतमध्ये आली. त्या बाईने असा लो कट ब्लाऊज घातलेला होता, त्यामुळे तिचं वरचं सगळं दिसत होतं. तिने जो गाऊन घातला होता तो पण असा कट मारलेला होता आणि तिचे सगळ्या मांड्या बिंड्या दिसत होत्या. आणि ती समोर येऊन बसली. आता आयडियली खरं बघायला गेलं तर मी कोणती बाई म्हणून इतके दिवस लाळ गळत होती माझी. आता ती समोर आल्यानंतर मला कृती करायची होती, पण काहीतरी जादू झाली आणि ही देवाची इच्छा मी म्हणतो की माझ्या अंगातलं त्राणच गेलं सगळं, माझ्या पायात त्राणच नाही राहिलं. मी असा गपकून बसूनच राहिलो. ती बाई बघून मला म्हणजे मला आपण चुकीचं करतोय, आपण दारू पी वगैरे असलं काय आलंच नाही, माझ्या घशाला कोरड पडली. कदाचित असं असेल की स्वभावदोष आवडणं वेगळं आणि त्याच्या पुढे कृती करणं वेगळं. मला माहीत नाही नक्की काय झालं, आजही मला सांगता येत नाही. आणि ती बाई आल्यानंतर ती बाई मग लगेच विचारायला लागली, हलवायला लागली वगैरे. तिचा तो धर्म होता त्यामुळे ती त्याप्रमाणे वागायला लागली. माझी मात्र घशाला कोरड पडली. आता आयडियली स्पीकिंग रक्तप्रवाह उलटा व्हायला पाहिजे होता, पण तसं न होता मला कोरड पडली घशाला. आणि मग मी तो जुना मोबाईल होता छोटा, पूर्वी स्मार्टफोन नव्हता,
त्याच्यावरती काहीतरी 116 नंबर हॅश दाबला की ती घंटी आपल्याला ऐकायला यायची, अशी ती काहीतरी त्याच्यामध्ये पद्धत होती. तेवढं मला माहीत होतं. ते मी ते दाबलं आणि माझा मीच फोन घेतला. हॅलो राजू, क्या बोलता है, किधर है तू? हाँ मैं नीचे आया, ठहर मैं आता हूँ नीचे, असं म्हटलं. आणि ते बाईला सांगितलं मेरा दोस्त आया है, अभी आप जाओ, बाद में बात करेंगे, तुम जाओ अभी, मैं जाता हूँ. आणि त्या आईला रणरण त्या उन्हामध्ये 11 11:30ला तिथे सुप्रीम कोर्ट आहे समोर, एक झाड नाही रस्त्यावर तिच्या आईला. आणि तिथे येऊन 1 तास उभा राहिलो मी. म्हटलं ही अंबाबाई गेली असेल तर बरं आहे, त्या आईला नाही तर वाट लागेल परत. आणि 1 तासाने मी उन्हात उभा राहून घामेघूम होऊन परत आलो. म्हटलं आईला काय अवदसा सुचली आपल्याला हे चौकशी करायची, आणि हे भूत आपल्या वाट्याला आलेलं आहे, आता आपलं काय खरं नाही. कारण आता तो आमचा कल्याणचा संवाद, बाई मला बोलवते तसला प्रकार झालेला होता. परत मी येऊन बसलो. परत 10 मिनिटांनी ही अंबाबाई पुन्हा हजर, पुन्हा त्याच अवतारात. तिने ना आंघोळ केलेली ना काय नव्हतं केलेलं, आणि ती तशाच अवतारात परत बसलो. मग मात्र मी ठरवलं की इथे बसून आपल्याला काय जमणार नाही. ह्या स्वभाव दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी मी तयार आहे का? मी काय कृती करायला पाहिजे? तर कृती म्हणजे मी कुल्याला पाय लावून इथून पहिले पळायला पाहिजे. आणि मग मी त्याप्रमाणे कृती केली. ॲक्च्युली माझी 3:30 वाजता ट्रेन होती. मी 2:30 वाजता निघायचं ठरवलं होतं, पण मी 12:30 वाजताच निघालो. रिक्षामध्ये सामान घातलं. ते AC चं रिझर्वेशन होतं, त्यावेळी तिथे जाऊन रेल्वे स्टेशनला AC वेटिंग रूममध्ये जाऊन बसलो. हा सगळा प्रकार मी मुंबईला आल्यानंतर आमच्याबरोबर सतीश वगैरे सगळी ती अरुण, सतीश, ज्याला मुसाफिर गँग एकेकाळी म्हणायचे, आणि ते चावरी गँग होती आमची. तर त्या सगळ्यांनी सांगितलं. ते म्हणाले, अरे गाढवा, तुला कळते का, तू एका मोठ्या महान संकटातून वाचलेला आहेस, हीच तर 6वी पायरी आहे. म्हटलं अरे तिच्या आईले हे आम्हाला कुठे माहीत होतं. जेव्हा अंगावर आलं तेव्हा शिंगावर घ्यायच्या ऐवजी शेपूट घातलं आणि पळून आलो. त्याच्यामुळे पैशा बाबतीमध्ये एकदा पळून आलो, बाईच्या बाबतीमध्ये एकदा पळून आलो. हावरटपणा जो आहे, त्या हावरटपणाबद्दल किंवा आधाशीपणा, ज्याला ग्लट्टनी म्हटलं जातं, मला कोशिंबीर, काकडीची कोशिंबीर खूप आवडते. आणि जेवणाच्या पंक्तीमध्ये कधी बसला की जेवणाच्या पंक्तीमध्ये कोशिंबीर वाढणारा जो माणूस असतो, त्याच्याकडे एका बाजूला कोशिंबीर, एका बाजूला मीठ आणि लिंबू, असं 3 किंवा 4 असतं. आणि कोशिंबीरीमध्ये एवढूसा चमचा असतो, आणि तो एवढासा चमच्याने वाढत असतो. मी त्याला काय सांगतो, 15 चमचे वाढ. तर 15 चमचे वाढ म्हटल्यावर तो वरपासून खालपर्यंत बघतो. जी आईला, माझे केस 40व्या वर्षापासूनच पांढरे आहेत, त्याच्यामुळे तो बा म्हातारा येडा आहे काय तिच्या आईला. पण जाऊ दे, आता सांगतोय तर आपण काय करायचं. 15 चमचे तो वाढतो. आणि बाजूचा माणूस इकडला आणि इकडला बघायला लागतो. अरे हा वेडा आहे का, श्रीखंड मागून घेतलं तर आपण समजू शकतो, हा कोशिंबीर मागून घेतो, एवढी काय अक्कल आहे का ह्याला. बरं दुसरा कोणतरी मग मेहमान, त्याचा ओरिजिनल मालक जो असतो तो येतो. तो बघतो, तो म्हणा, अरे काय अक्कल आहे का, कोणी वाढली ही एवढी कोशिंबीर. मग मी हळूच सांगतो, नाही मला आवडते म्हणून मीच मागून घेतली. अल्कोहोलिक्स अनसच्या मध्ये येऊन सुद्धा कित्येक वर्ष देखील माझं हे असंच चालू असायचं. जी गोष्ट मला आवडते ती मला एकट्यालाच मिळाली पाहिजे, म्हणून मी तो माझा स्वभाव दोष सोडायला तयार नसल्यामुळे त्यातून बाहेर पडायला तयार नसेल. अल्कोहोलिक्स अनसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला कळलं की 6व्या पायरीमध्ये बिल डब्ल्यू आमच्याकडनं कबूल काय करून घेतोय, तर आम्ही तयार झालो, एवढाच शब्द आहे. वेअर एंटायरली रेडी. आम्ही पूर्णपणे, भाषांतर चुकीचं आहे, आम्ही पूर्णपणे तयार झालो. 6वी पायरी म्हणजे आम्ही तयार झालो. कशाला तयार झालो? आमचा स्वभाव दोष सोडायला तयार झालो. का तयार झालो? कारण 4थ्या 5व्या पायरीमध्ये मला कळलं माझ्या स्वभाव दोषामुळे माझी काय सालटी काढलेली आहेत, ते मला परत एकदा आठवलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की 6व्या पायरीतून बाहेर पडायचं असेल तर मला परमेश्वराकडे प्रार्थना करून सांगायचंय की हा स्वभाव दोष तू माझ्यातनं काढून टाक. पण त्याच्या आधी मी कुठे त्याला द्यायला तयार आहे, मी कुठे सोडायला तयार आहे. मला अजूनही असं वाटतं की हा स्वभाव दोष माझ्याबरोबर राहिला तर मला बरं वाटणार आहे. त्यामुळे 6व्या पायरीमध्ये इट सेपरेट्स मेन फ्रॉम बॉईज असं तो म्हणतो. आता आजचं जे रेकॉर्डिंग आहे ते मी यूट्यूबवरती अपलोड केलेलं आहे. ज्यांना माहीत नाही त्यांना परत एकदा सांगतो, यूट्यूबवरती 4 शब्द टाकायचे आहेत, AA, शेअरिंग, मुंबई आणि श्रीधर, SHRIDHAR, बरोबर आहे. हे 4 शब्द टाकले की तो तुम्हाला घेऊन जातो. 14 का 15 मला वाटतं अपलोड केलेले आहेत. पायऱ्यांचे 5 आहेत. त्याच्यानंतर नवीन सभासदांनी काय केलं, ते इथे 2 शेअरिंग झाल्या होत्या, ते पण त्याला सगळ्यात जास्त लाईक्स आहेत आणि सगळ्यात जास्त सबस्क्राईब 300 जणांनी हे केलेलं आहे, त्याला बघितलेले आहेत ते नवागतासाठी म्हणूनचे. आणि पास इट ऑन नावाचं एक पुस्तक आहे अल्कोहोलिक्स अनसचं, ते मी आधी तुम्हाला आठवत असेल नितीनला, रेनॉल्ड्सला मी शेअर केलेलं होतं एकेकाळी.
तर ते ह्या विलासनी ते रेकॉर्डिंग केलेलं होतं, ते रेकॉर्डिंग त्यांनी मला पाठवलं, ते मी अपलोड केलेलं आहे. आणि आता बऱ्याच लोकांचे फोन यायला लागले, अरे त्या रेकॉर्डिंगमध्ये आवाज बरोबर येत नाही, मग तू असं कर, ते ॲप टाक. मग ते ॲप मी कुठलं तरी सकाळी ADR का ADK काहीतरी ॲप डाउनलोड केलं, त्याच्यावर प्रयोग केले. त्याच्यानंतर दुसऱ्याने सांगितलं YT क्रिएट नावाचं एक ॲप आहे, ते काय मला जमेना. मी आपला साधा बैल काम करतो, रेकॉर्डिंग केलेलं असतं ते सेव्ह करतो, त्याला नाव देतो. सेव्ह करून झाल्यानंतर यूट्यूबवर आपलं इंटरनेटवर जाऊन ते MP3चं MP4ला कन्वर्ट करायला लागतं, व्हिडिओला कन्वर्ट करायला लागतं. आणि माझं जे चॅनल आहे तिथे अपलोड यूट्यूब व्हिडिओ असं आलेलं असतं, तिथे हे अपलोड करायचं. एक थंबनेल बनवलेला असतो, तो मला बनवता येत नव्हता. अनुरूप आपला जो आहे त्या अनुरूपने मला शिकवलं. त्या ॲपमध्ये जाऊन एक थंबनेल बनवायचा असतो, तिथे करतो आणि ते अपलोड करतो. मी बऱ्याच लोकांना मी पाठवलं, नंतर मला कंटाळा यायला लागला. जाऊ दे, मरू दे, चायला मी काय हे आहे का, भिकारी आहे का, मी सगळ्याला काय सांगत बसायचं. पण नंतर जेव्हा लोकांनी मला सांगायला लागलं, अरे ही लायब्ररी आहे, ही संदर्भासाठी आहे, हे लिटरेचर प्रेमी जी मंडळी आहेत त्या लोकांना हे आवडेल, मग मला हुरूप आला. आणि मग मी डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टाइमवर पण घरी बसल्या बसल्या रेकॉर्डिंग करायला सुरुवात केलेली आहे. ते मी अपलोड करीन आणि त्याचा फायदा नक्की सगळ्याला होणार. तर आजची जी 6वी पायरी आहे, त्या 6व्या पायरीमध्ये 2 शब्द महत्त्वाचे आहेत. वेअर एंटायरली रेडी टू रेडी. वेअर एंटायरली रेडी, दॅट्स ऑल. माझा स्वभावदोष सोडायला मी तयार आहे, कारण तो स्वभावदोष मला आवडतो. त्या स्वभावदोषामध्ये डुक्कर जसं गटारामध्ये लोळत असतो, किडा जसा घाणीत लोळत असतो, तसं मला त्याच्यात आवडतं. पण आता माझ्या लक्षात आलेलं आहे 4थ्या-5व्या पायरीने, की ह्याच्यामध्ये लोळत राहून मला त्रास होणार आहे आणि म्हणून मला हे सोडायचं. तो स्वभावदोष किती त्रासदायक आहे, जसे जसे मोठे स्वभावदोष दूर राहतील तसे तसे हळूहळू नवीन स्वभाव जे आहेत तुमचे, किंवा जुना जो गेलेला स्वभाव आहे तो स्वभाव काही वर्षानंतर परत तुम्हाला संधी मिळालेली नव्हती, त्याच्यामुळे ती संधी मिळाली की तो स्वभावदोष तुमचा पुन्हा, आता बघू तुझं किती पाणी टिकतं आणि किती गळतं ते बघू आपण, म्हणून तो स्वभावदोष पुन्हा उभा राहतो. आणि तेव्हा मला 6वी पायरी घ्यायला लागते. आज 6व्या पायरीच्या अनुभव कथनाकरता पावलीन समूह परळ मुंबईने मला सेवेची संधी दिली. 21 जून 2024, त्याबद्दल मी आभारी आहे. नितीन आलेला आहे का? हां, अच्छा, तुमचाच आहे प्रॉपर्टी होय. मी म्हटलं की तो दुसरा नितीन आमचा ह्याचा स्त्री हितकारणीचा नितीन आहे काय? नाही, हा नाही, स्त्री हितकारणीचं पण एक नितीन. चला, नितीनचं अभिनंदन, देवाचे आभार. 21 वर्ष नितीनला पूर्ण झाले, देवाचे आभार आणि कुटुंबियांचे आभार, अभिनंदन. आणि नितीनने जे फुटवर्क केलं त्याच्यामुळे नितीन आज 21 वर्ष दारूपासून दूर आहे. आपल्या सगळ्यांसाठी आदर्श आहे. नोकरी सांभाळून, बायकापोरं सांभाळून, नवीन सभासदाला मदत करणे, हे नितीन गेली कित्येक वर्ष करत आहे, त्याचा मी साक्षीदार आहे. त्याच्यामुळे नितीनचं अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. तुमची मर्जी. 5 एक मिनिटं प्रश्नोत्तर घेऊया, इच्छा असेल तर.